7 मे 1861 हा रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस. रवींद्रनाथ टागोर यांना आपण ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक म्हणून ओळखतो. त्यांनी लिहिलेली गीतांजली आपल्याला परिचित आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या एका कवितेचं अनुवादन राजेश्वरी पांढरी पांडे यांनी केलेलं आहे. त्या सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे, असं या कवितेचं शीर्षक आहे. जिथं मन नेहमी निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ उभी असते, जिथं ज्ञान सगळ्या बंधनांच्या पलीकडे असतं, मुक्त असतं, जिथं घराघरांच्या छोट्या छोट्या संकुचित भिंती विश्वाला तुकड्या तुकड्यात विभागत नाहीत, जिथं सत्याच्या पायावर शब्दांची शिखरं बांधली जातात, जिथं दिशादिशातून अविरत प्रयत्नांचे हजारो स्रोत न थकता परमोत्तर आदर्शांकडे वाहतात, जिथं शुद्ध सर्जनशील विचारांचा झरा अंध परंपरांच्या शुष्क वाळवंटात सुकून जात नाही, हरवून जात नाही, जिथं तू नेता आहेस, तू मनाच्या, विचारांच्या आणि कर्माच्या नित्य विस्तारत जाणाऱ्या क्षितिजांची ओळख करून देतोस. हे पितृदेवा, त्या सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊ दे, माझ्या देशाला जागृत होऊ दे.